आयजी स्क्वॉडचे बनावट पोलीस बनून 25 लाखाची मागणी, झटापटीत पिंपळगाव वाखारीच्या एकाचा मृत्यू। आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचे सांगत गुटख्याने भरलेली पिकअप ओढून 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पिंपळगाव तालुका देवळा येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी वय वर्ष 55 यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमावे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबाबत चांदवड तालुक्यातील वरचेगाव येथील पिकअप चालक इलियास सुलतान बागवान वय वर्ष 44 यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव, महेश भांबरे राहणार तांदळवाडी तालुका सटाणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी इलियास बागवान हे महिंद्रा कंपनीचे MH15 MH8861 क्रमांकाची पिकअप गाडी भाडेतत्वावर चालून उदरनिर्वाह करत असून पिंपळगाव वाखारी तालुका देवळा येथील जब्बार तांबोळी हे त्यांच्या ओळखीचे असल्याने ते अनेकदा माल वाहतुकीसाठी त्यांच्याकडे जात असत। दिनांक 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी जब्बार तांबोळी यांनी फोन करून गुजरात येथे जायचे असल्याने पिंपळगाव येथे बोलावले। त्यानुसार बागवान पिकअप गाडी घेऊन पिंपळगाव येथे गेले। तेथून दोघेही पिकअप घेऊन कळवणकनाशी सापुतारा मार्गे श्यामगव्हाण येथे गेले। तेथे तांबोळी यांनी गाडी थांबवून स्वतः गाडी घेऊन पुढे गेले व रात्री पुन्हा गुटख्याचा माल भरून परत आले। रात्री 11:30च्या सुमारास पिंपळगावकडे परत येत असताना कळवण परिसरात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला। दिनांक 12 मार्च रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता भोरफाटा परिसरात स्कॉर्पिओने पिकअपला ओव्हरटेक करून गाडी अडवली। स्कॉर्पिओ मधून उतरलेल्या दोघांनी जब्बार तांबोळी यांना मारहाण करून जबरदस्तीने स्कॉर्पिओ मध्ये बसवले, तर फिर्यादी चालक बागवान यांनाही बळजबरीने त्याच गाडीत बसवले। त्यानंतर आरोपींपैकी एकाने पिकअप गाडी स्वतः चालवत पुढे नेली। बहुर खामखेडा मांगबारी मार्गे प्रथमेश वाईन शॉप जवळील मोकळ्या जागेत दोन्ही गाड्या उभ्या करून आरोपींना स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचे सांगितले। पिकअप मधील माल तपासून गाडीमध्ये गुटखा आहे, केस टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्या अशी मागणी जब्बार तांबोळी यांच्याकडे केली। यानंतर जब्बार तांबोळी यांनी आरोपींशी बोलणी करून 11 लाख रुपये देण्याचे मान्य केले। त्यांनी मुलगा साहिल यांना फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले। साहिल हा पिंपळगावचे उपसरपंच नदीश थोरात व मित्र महेंद्र पाटील अमोल पाटील यांच्यासह 2 गाड्यांमध्ये पैसे घेऊन निघाले। या दरम्यान आरोपींनी बागवान व तांबोळी यांना विविध ठिकाणी फिरवत शेवटी ठेंगोडा जवळील निर्मल नर्सरी परिसरात नेले। पहाटे सुमारे 2:15 वाजता साहिल व त्यांचे सहकारी तेथे पोहोचवले। पैसे देण्याबाबत चर्चा सुरू असताना आरोपी व तांबोळी यांच्यात वाद झाला। यावेळी तांबोळी यांनी मला अस्वस्थ वाटत आहे, छातीत दुखत आहे असे सांगून थोडा वेळ बसू देण्याची विनंती केली। मात्र आरोपींनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तांबोळी अचानक खाली बसले व काही क्षणातच बेशुद्ध पडले। तांबोळी बेशुद्ध पडल्याचे पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ सोडून पळून गेले। त्यानंतर साहिल व इतरांनी तांबोळी यांना उपचारासाठी सटाणा येथील डॉक्टर प्रकाश जगताप यांच्या खासगी दवाखान्यात नेले। मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना अमृत घोषित केले। या प्रकरणी विलास जगताप, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक व महेश भांबरे यांच्या विरुद्ध अपहरण, खंडणी, दमदाटी व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिरसाट व नितीन बाराते करीत आहेत।